प्रेशर टॅक्टिक्स जर असती तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर 2 पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही बिनशर्त भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो. पहिली गोष्ट आपल्याला हे देखील माहिती आहे की शिंदे साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि हे काही राजकीय नाही, हे जगजाहीर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका 2 वेळा पत्रकार परिषदेमधून जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केलेली आहे. नाही, पण चांगले पोर्टफोलिओ मिळावे यासाठीच हे प्रेशर टॅक्टिक्स आहेत असं म्हटलं जातंय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटप याचा सुतरामही संबंध नाही. शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख म्हणून फिरतो, सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो, ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे, महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिक्स म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही, तो त्यांचा स्वभाव देखील नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे जाहीर कधी होणार, म्हणजे किती वेळ ते जाहीर केलं जाणार? मला असं वाटतं मगाशी प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली स्वतःची पक्षाची त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाहीये. शिवसेनेकडनं पण जी छापण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेचं नाव नाही. त्यांनी टी शर्ट पण छापले, ते मग शिवसेनेची पहिला प्रश्न आहे की कधी जाहीर होणार. दुसरा प्रश्न काय होतं, 4-5 प्रश्न विचारलं नाही मी एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो. मग तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होते. पहिली गोष्ट निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, या संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो. पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे, त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं, हा निर्णय झालेला होता. त्याच्यामुळे एनसीपीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे. बघा तुम्ही, शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे. त्याच्यामुळे एनसीपीने असं केलं, आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही. आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केलेली आहे. तुमच्याकडनं राज्यपालांना घेणार की नाही हे किती वेळात कळेल? तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांचे? सामंत साहेब, आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय 1 तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिक्स नाही. आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो, आम्ही साहेबांना जवळून ओळखतो, त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो, ते किती संवेदनशील आहेत हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही. त्याच्यामुळे ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, सगळ्यांनी चर्चा केलेली आहे, त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला. उदय जी, इतना वक्त क्यों लग रहा है? मुख्यमंत्री इतना माहौल क्यों बना रहे हैं? इतना वक्त क्यों लग रहा है? 2 घंटे से 3 घंटे का वक्त बचा है, 5 बजे शपथ ग्रहण हो रहा है. अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे कि मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का शपथ होना है. पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है, हमने बोला है कि आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए. अभी ठीक है, हो जाएगा ना. एक अभी तो चौथा कौन लेने वाला है किसको भी पता नहीं है. अगर आपको क्या स्टँड आहे? उदय जी, शपथ जर कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे नसतील तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात का? नाही, एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट. आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे, थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे. आमची जी अटॅचमेंट शिंदे साहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे, परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे. आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदे साहेब राहणार नसतील तर आम्ही तरी त्या सिस्टीममध्ये राहून काय उपयोगाचं आहे? अच्छा, म्हणजे स्पेसिफिक आहे की कॅबिनेट आमची भूमिका स्पष्ट आहे. कॅबिनेटमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितलेली आहे, जाहीरपणानं देखील सांगतो. त्याच्यामुळं
या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदेसाहेब नक्की करतील याची पूर्ण खात्री आहे. एकदा परत clear करतो. जर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही तरी तुमच्यापैकी एकही आमदार कॅबिनेटमध्ये जाणार नाही. आम्ही नकारात्मक विचार करतच नाही. आम्ही जी केलेली शिंदेसाहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदेसाहेब करतील आणि शिंदेसाहेब 5:30 वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह, शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री आहे. नाही, पण हे सगळं राजभवनलाही कळवावं लागेल. तर राजभवनला कधी संपर्क केला जाईल? मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे 2 किलोमीटर आहे. म्हणजे तसं जर ट्रॅफिक असेल तर 5 मिनिटं आणि ट्रॅफिक नसेल तर 2 मिनिटं. त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे, जे पत्र आहे ते राजभवनावर गेलेलं सर, आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी लांबतोय. अनेक जण इच्छुक आहे आणि महाराष्ट्राला देखील सरकारने निर्णय घेणं गरजेचं आहे. इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल? मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो, 2004 पासून आपण जर ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो 10 ते 15 दिवसाचाच आहे. परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला, ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिवून सगळं 36-38 दिवस जे काय लागले, त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही. जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं 166 आमदारांचं, ते बाजूला ठेवून 35 दिवस 36 दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती. स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यावेळेचे तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेसबरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले. हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात. आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेलं त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक तिन्ही आमचे नेते सरकारमध्ये काम करून त्यांना पुन्हा एकदा विकासात्मक विश्वास देतील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना. सर, एक हिंदी प्रश्न है कि आपने कहा कि अगर एकनाथ शिंदे जी डेप्यूटी सीएम पद नहीं लेते तो हमारे में से कोई शपथ नहीं लेगा, कोई भी कैबिनेट की. इसके बारे में थोड़ा खुलकर बताइए. नहीं, ये तो कल हमने सबने एकनाथ शिंदे साहब को बताया है, हमने रिक्वेस्ट की है और हम इसमें निगेटिविटी नहीं देखते. हमको पूरा विश्वास है कि एकनाथ शिंदे साहब के पास जो हमने मांग की है वो हमारी मांग सिर्फ हमारे एमएलए लोगों की नहीं है, हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिवसैनिक हैं उनकी भी ही मांग है और ये मांग वो पूरा करेंगे, हमको विश्वास है. सर, क्या थोड़ा स्पेसिफिक बता देंगे? थोड़ा स्पेसिफिक. हाँ, थोड़ा स्पेसिफिक. क्या आप कैबिनेट में शामिल होंगे? सत्ता में शामिल नहीं होंगे तो आप भी नहीं होंगे. थोड़ा स्पेसिफिक. मैंने ये बोला कि हमारी जो भावना थी, जो भावना हमारे मन में थी एकनाथ शिंदे साहब के बारे में, वो कल हमने सब मिलके एकनाथ शिंदे साहब के पास बयान की है और दूसरी उनको रिक्वेस्ट की है कि आप सरकार में रहने चाहिए, आपने उप मुख्यमंत्री पद की शपथ लेनी चाहिए. और ये जो हमने रिक्वेस्ट की है, हमको पूरा विश्वास है कि एकनाथ शिंदे साहब 5:30 बजे उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. आपने जो भावना व्यक्त की है उसमें ऐसा भी कहा है कि खुद कैबिनेट में नहीं होंगे, ऐसा भी कहा है. मैंने बोला ना, मैंने मैंने 4 बार बोला. अभी वो पांचवी लाइन नहीं बोला. अभी देखो, मेरे बारे में एक अभी न्यूज आई, वो मैं बोला भी नहीं था. तो अभी लाइन क्या लेना चाहिए? लाइन कुछ लाइन पे जाना चाहिए. ये अभी हमारे ऊपर छोड़ दो ना. हमने हमारी मन की बात शिंदे साहब के साथ रखी है, पास रखी है कि अगर आप उप मुख्यमंत्री पद की शपथ नहीं लेंगे तो हम भी सरकार, अगर अब कोई भी हमारे एमएलए वो बोलेंगे आप उधर जाके शपथ लो, ये करो, तो हम भी नहीं लेंगे. ये हमारी जो प्रामाणिक भावना है, प्रामाणिक भावना थी, वो हमने शिंदे साहब को बोल दी है. इसलिए मैंने बोला कि हम निगेटिव नहीं देखते. हमने जो मांग की है, हमको पूरा विश्वास है कि शाम को एकनाथ शिंदे साहब उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे.